हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स। आज मी तुम्हाला नायरा कुर्तीचं कटिंग तेही अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे। फक्त कमीत कमी 1.5 मीटर कपड्यामध्ये आपल्या नायरा कुर्तीचं कटिंग करायचं आहे। तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। उंची आपली 16 आहे बघा, छातीची गडी 11ची आहे, शोल्डर 6 सव्वा 6 घेतलेली आहे, मुंडा 6 टाकायचा आहे। हे आपल्या 15 ते 16 वर्षाच्या मुलगीच्या साईजची नायरा कुर्ती आहे। बघू शकताय मुंड्याचा असा बॉक्स तयार करून घेतलेला आहे व पाऊण इंचाचा मी मुंड्याला आकार देऊन घेतलेला आहे। बघू शकताय आपलं पाऊण इंच माप अगदी बरोबर येणार आहे। गळा रुंदी ही 2 सव्वा 2 ठेवायचा आहे। हे आपला बॅक साईडच्या पार्टचं कटिंग आहे, बॅक साईडचा गळा आहे आपला, त्यामुळे गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार 7, 7.5, 8.5 पर्यंत घेऊ शकता। बघू शकता अगदी मी असा ग्लास गळा करून घेणार आहे। आतल्या साईडला थोडंसं अर्धा इंच मार्किंग घेऊन ग्लास टाईप असा थोडीशी तिरपी रेष मारून घेणार आहे। मग आपल्या गळ्याचं कटिंग मार्किंग झालेलं आहे। तर जसं मार्किंग केलेलं आहे अगदी त्यावरूनच अगदी बरोबर असं कटिंग करून घ्यायचं आहे। बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे थोडासा कपडा फिरवून घेते व मुंड्याचं कटिंग करते। बघा अगदी सोप्या पद्धतीने कटिंग मी दाखवले। हा आपला बॅक पार्ट तयार झालेला आहे। तसाच आपल्याला फ्रंट पार्टवर मापे टाकून घ्यायचे आहे। बघू शकता तुम्ही बंद बाजू ही नेहमी आपल्याकडे ठेवायची। एकसारखा लेवलमध्ये कपडा करून घेते। थोडासा तिरपा आहे तो मी कटिंग करून एकसारखा करून घेतलेला आहे। उंची 16 आहे, छातीची गडी 11ची आहे, शोल्डर 6 सव्वा 6 घेतलेली आहे। सगळी मापं सेम तीच घ्यायची आहे। बघू शकता गळा रुंदी 2 ते सव्वा 2 घेतलेली आहे। पुढचा गळा 5.5 ते 6 इंचच मी घेणार आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। बघा व अर्धा इंच घेऊन पुढच्या मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे। गळा इथं मी पंचकोनी करणार आहे। पंचकोनी गळा अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी दाखवलेला आहे। बघू शकता सहज कोणाला जमेल असं पंचकोनी गळ्याचं मी कटिंग करत आहे। अगदी कमीत कमी कपड्यात आपली नायरा कुर्ती मस्तपैकी अशी तयार होणार आहे, ते पण खणसाडीपासून अगदी सुंदर अशी दिसते। घातल्यावर खूप छान लुक येतो। बघू शकता आपल्या पंचकोनी गळ्याचं अगदी छान असं कटिंग झालेलं आहे। अगदी सोपी पद्धत आहे, सहज कुणालाही जमेल अशी सोपी पद्धत आहे। बघा ह्या साडीचा अगोदर मी घागरा शिवून घेतलेला आहे व त्यातून जो कपडा शिल्लक राहिलेला आहे त्या शिल्लक राहिलेल्या कपड्यात मी नायरा कुर्ती कट करणार आहे। बघू शकता असा पॅटर्न मेन फॅब्रिकवरती अगदी व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे। कुठं आपला कपडा वाचतो, कुठं आपला कपडा थोडा शिल्लक राहतो, अगदी परफेक्ट असं मापात बघून आपल्याला कपडा ठेवून घ्यायचा आहे। कसा ॲडजस्ट होतो ते बघत आपल्याला कपडा ठेवून घ्यायचा आहे। बघू शकताय आपल्या साडीला डिझाईन आहे, ती डिझाईन दोन्ही साईडची मिसमॅच व्हायला नको असं बघून आपल्याला मेन फॅब्रिकवरती अस्तरचं पॅटर्न ठेवून घ्यायचं आहे। बघू शकताय ह्या मी काठ काढणार आहे। आपल्याला बाहीला हा काठ उपयोग नाही, काठाची मी बाही करणार आहे कारण आपला अगदी कपडा कमी आहे आणि जो कपडा शिल्लक आहे अगदी त्यातच आपल्याला नायरा कुर्ती कट करून घ्यायची आहे। बघू शकता थोडंसं मी मेन फॅब्रिक फिरवून घेतलेलं आहे, पण मेन फॅब्रिक फिरवताना काळजी घ्यायची आहे की कुठेही आपलं अस्तर व मेन फॅब्रिक मिसमॅच होणार नाही। बघू शकता अशी सिंपल अशी रेग्युलर काठाची 4.5-5 इंचाची मी बाही कटिंग करून घेतलेली आहे। हे जे शिल्लक कपडा आहे तो मी बाहीसाठी जोड देण्यासाठी वापरणार आहे। बघू शकता हे आपलं एवढं अस्तर शिल्लक आहे। ह्याची उंची व रुंदी मी मोजून घेणार आहे। अगदी एवढ्याच कपड्यात आपल्याला नायरा कुर्तीचा खालचा घेर बसवायचा आहे। बघू शकताय एवढाच कपडा आपल्याला शिल्लक आहे। तर चला आपण आता शिवायला सुरुवात करूया। बघा हा आपला बॅक पार्ट आहे, तो मी उलटवून घेणार आहे। मेन फॅब्रिक सवचं ठेवलेलं आहे, बॅक पार्ट हा उलटा ठेवलेला आहे। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही इथं पिन टाचणी काही लावू शकता, पण मी काही लावणार नाही, डायरेक्टच स्टिच करणार आहे। बघू शकताय डायरेक्ट स्टिच करताना आपल्याला
प्रत्येक वेळी चेक करायचं आहे की मेन फॅब्रिक व अस्तर व्यवस्थित बघत आपल्याला 1 पाव इंचाचं मार्जिन पकडत मी गळ्याला टीप मारून घेणार आहे. फक्त गळ्याला टीप मारताना पाव इंचाचंच मार्जिन पकडायचं, जास्त पकडायचं नाही आहे. जे मेन फॅब्रिक आहे ते अस्तरच्या लेवलमध्ये एकसारखं अगदी व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. बघू शकता संपूर्ण गळ्याला छोट्या छोट्या कट्स द्यायचे आहेत, जेणे काय होईल आपला गळा आतल्या साईडला अगदी व्यवस्थित छान असा फोल्ड होईल. कपडा हाताने व्यवस्थित प्रेस करून दाबटीप मारून घ्यायची आहे. जे कोणी आहेत तिथं सुई खाली आत घालायची आहे व त्याच्यावरून दाबटीप मारून घ्यायची आहे. बघू शकते अशा प्रकारे गळ्याचं कटिंग स्टिचिंग केला तर खूप छान पद्धतीने पॅटर्न आपला तयार होतो. बघा आपला किती सुंदर असा बॅक पार्टचा गळा तयार झालेला आहे. बघू शकता किती सुंदर दिसत आहे स्टिचिंग गळ्याचं. बघा किती सुंदर झालेले. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला गळ्याचं स्टिचिंग कटिंग स्टिचिंग दाखवलेलं आहे. बघू शकताय. व मेन फॅब्रिक अस्तर आहे त्या 5 नंबरच्या टिपनं अगदी व्यवस्थित असं संपूर्ण जोडून घ्यायचं आहे. माझी पद्धत अगदी साधी सोपी आहे, सहज कोणालाही जमेल. अगदी सोप्या पद्धतीने मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघू शकताय किती सुंदर असं अगदी कमीत कमी वेळेत व अगदी कमीत कमी कापडात आपल्या नायरा कुर्ती तयार होणार आहे. जो एक्स्ट्राचा मेन फॅब्रिक आहे तो अस्तरच्या लेवलला सगळा व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आहे. आपला बॅक पार्ट तयार झालेला आहे. हा आपला फ्रंट पार्ट आहे, तोही त्याचप्रमाणे मेन फॅब्रिक सव्वाचं ठेवायचं आहे. त्याच्यावर अस्तर उलटा ठेवायचा आहे व पंचकोनी गळा आहे तसं अगदी व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं आहे. बघू शकताय. बघा पाव इंचाचा मार्जिन पकडायचं आहे. बघू शकता इथं कोपरा आलेला आहे. मी सुई खाली तशीच ठेवलेली आहे, सुई न हलवता फक्त कपडा फिरवून घेतलेला आहे. परत सेम प्रोसिजर आपल्याला करायची आहे. सुई खाली ठेवायची कोपऱ्याला बरोबर व कपडा फक्त फिरवून घ्यायचा. अशा पद्धतीने गळा एकदम छान प्रकारे आपला शिवून तयार होतो व कोपरेही सुंदरसे निघतात. बघू शकताय अस्तरच्या लेवलला मेन फॅब्रिक अगदी व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. पूर्ण गळ्याला छोटे छोटे असे कट्स द्यायचे आहेत. बघू शकताय जेणेकरून आपला गळा अगदी छान असा आतल्या साईडला फोल्ड होईल. बघा किती सुंदर असं आपल्या गळ्याचं अशा प्रकारे फिनिशिंग येतं. संपूर्ण गळा असा मी पलटवून घेणार आहे. दोन्ही बोटांनी कपडा व्यवस्थित प्रेस करत थोडंसं मेन फॅब्रिक डाव्या हाताने थोडंसं नकळत खेचत परत आहे तीच पोझिशन करायची आहे व दाबटीप छान अशी मारून घ्यायचं आहे. नव शिकणाऱ्यांना तर मी अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. बघू शकता किती सुंदर असं आपलेलं आहे. एका खणसाडीत एक 16 वर्षाच्या मुलगीचा नायरा कुर्ती व एक 13-14 वर्षाच्या मुलगीचा घागरा मी बसवलेला आहे. बघू शकताय. परवा ह्या साडीतला मी घागऱ्याचं कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. बघू शकताय तुम्ही. बघा किती सुंदर असा आपला पंचकोनी गळा तयार झालेला आहे. बघू शकताय. मेन फॅब्रिक व अस्तर जोडून घ्यायचं आहे. माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जे मेन फॅब्रिक आहे ते अगदी व्यवस्थित अस्तरप्रमाणे सगळं व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. जेणे काय होईल आपल्या कपड्याला फार सुंदर असं फिनिशिंग येईल म्हणून एकसारखं सगळं व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही.
आपला पाट तयार झालेला आहे बघा. मी खालच्या साईडने अगदी व्यवस्थित तयार करून घेतलेला आहे बघा. हा आपला फ्रंट पार्ट तयार झालेला आहे, बॅक पार्ट तयार झालेला आहे. फ्रंट पार्ट हा आपला सव्वाचा ठेवायचा आहे, त्याच्यावरती बॅक पार्ट उलटा ठेवायचा आहे व दोन्ही शोल्डर डबल टेप टाकून अर्धा इंचाचं मार्जिन पकडत जोडून घ्यायचे आहेत. बघू शकताय किती सुंदर ही आपली बाही आहे, ती पुरते किंवा नाही हे अगोदर आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही थोडीशी बाही आपली कमी पडणार आहे, त्यासाठी मी थोडासा दोन्ही साईडला जोड देणार आहे. बघू शकता हे काठाचा कपडा आपण काढलेला सव्वाचा उलटा बघून आपल्याला जोड देऊन घ्यायचा आहे संपूर्ण बाहीला. त्याच्यावरही आपल्याला अगदी व्यवस्थित अशी दाबटीप मारून घ्यायची आहे. बघू शकता 1-1.5 इंच कपडा सोडून आपल्याला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घेतलेला आहे. माझी जोड देण्याची पद्धत अगदी सोपी आहे, सहज कोणालाही जमेल अशी आहे. आपल्या स्लीवचं अगदी सोप्या पद्धतीने असं कटिंग झालेलं आहे. बघू शकता आपले बाही जोडून तयार झालेले आहे. तर थोडंसं बाहीला खालच्या साईडने मी बघू शकता एक सारखे व्यवस्थित सगळी अशी लेवल केलेली आहे. परत आपली बाही लावून घ्यायची आहे. कपड्याला पुरती आहे किंवा नाही, किती एक्स्ट्रा राहते, किती व्यवस्थित राहते, कमी पडते, हे सगळं चेक करायचं आहे. थोडीशी बाही आपली जादा होते म्हणून त्यासाठी मी काय करणार आहे, पुढच्या साईडला थोडंसं अर्धा इंच जादा सोडणार आहे व बाही लावून घ्यायची आहे. जेणेकरून काय होईल, ह्या साईडला आपल्याला अर्धा इंच सोडलं तर त्या साईडलाही आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन राहील व ती नंतर आपली बाही शिवून झाली की कट करायला येईल. बघू शकताय अगदी हलक्या हाताने, कुठेही कपडा ओढायचा नाही खालचा किंवा वरचा, अगदी हलक्या हाताने जसा आहे तसा शेप घेत बाही जोडून घ्यायची आहे. बघू शकताय जो एक्स्ट्राचा आपला कपडा आलेला आहे तो व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आहे. त्याच्यावरती लगेच दाबटीप मारायची आहे. माझी शिवण्याची पद्धत फारच सोपी आहे. बघू शकता किती सुंदर अशी आपली बाही शिवून तयार आहे. बघू शकता कपडा कॉन्ट्रास्ट किती सुंदर दिसत आहे बघा. दोन्ही टोकं एकत्र जोडायची व आहे त्याच्यावर अगदी काठावरून पूर्ण बाहीच्या बाहीच्या टोकापासून कमरेपर्यंत पूर्ण वन साईड आपल्याला आहे तशी जोडून घ्यायची. मुंड्यातल्या दोन्ही टिपा एकत्र घ्यायच्या आहेत आणि अगदी काठावरून बघा आपलं बरोबर बघा आपला हा एक साईडचा भाग झालेला आहे जोडून. तसाच मी दुसऱ्या साईडची बाही लावून घेणार आहे व जोडून घेणार आहे. तुम्ही तसंच सेम पोझिशन त्या साईडला करू शकता. जो आपला खालचा घेराचा भाग आहे तो मध्य सेंटरला मी कट करून घेतलेला आहे. दोन्ही भाग वेगवेगळे केलेले आहेत व खालच्या बाजून जे आपले काठ होते ना ते थोडे आतल्या साईडला मी फोल्ड केलेले आहेत. बघू शकताय अशी टीप मारून घ्यायची आहे. बघा आपलं टीप मारून झालेले किती सुंदर दिसत आहे. इथं तुम्ही इस्त्री करून घेतला तरीही चालेल. मी पूर्ण ड्रेस झाल्यानंतर इस्त्री करून घेणार आहे. बघा हा आपला कमरेचा मी दोन्ही बाह्या व्यवस्थित जोडून घेतलेला आहे. हा कमरेचा भाग मोजून घ्यायचा आहे व ह्या साईडला कमरेच्या व त्या साईडला कमरेच्या 4-4.5 इंचाचा गॅप सोडून जेवढा मधलाच भाग येतो तेवढ्याच भागात आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत. तुमचा कपडा जर एक्स्ट्रा असेल तर तुम्ही कडपासून ही प्लेट्स टाकू शकता, पण माझा कपडा फारच कमी असल्यामुळे मी इथं सुरुवातीला 4.5 इंचाच्या गॅप सोडून प्लेट्स टाकत आहे. 1 इंच, अर्धा इंच तुमच्या आवडीनुसार तुम्ही प्लेट्स घ्यायचे आहेत. बघू शकताय थोड्याशा जवळजवळ घेतलासा तरीही चालेल, पण आपला कपडा फारच कमी आहे त्यामुळे मी फक्त अर्धा इंचाची प्लेट्स 1-1 इंच, 1.25 इंचाच्या गॅपने अशी घेणार आहे. बघू शकताय तुम्ही
अगदी व्यवस्थित जिथपर्यंत आपले 4.5 इंचाचं मार्किंग केलेलं आहे तिथपर्यंतच आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत व तिथून आपल्याला सरळ स्ट्रेट अशी जोडून घ्यायची आहे। बघा किती सुंदर असं आपलं जोडून झालेले। अशाच प्रकारे बॅक साईडचा पार्ट ही आपल्याला असाच तयार करून घ्यायचा आहे। बघू शकताय तुम्ही किती सुंदर अशा आपल्या एकसारख्या प्लेट्स आलेल्या आहेत। बघा अशाच पद्धतीने मी दुसऱ्या बाजूचाही भाग तयार करून घेतलेला आहे। बघू शकताय तुम्ही। तर चला अशाच बारीक सारीक प्लेट्स टाकून आपल्याला अस्तरही जोडून घ्यायचा आहे। व्हिडिओ फार मोठा होणार म्हणून मी अस्तरच्या प्लेट्स कशा टाकायच्या व कशा जोडायच्या आहे आम्ही सांगितलेले नाहीत। बघू शकता आपला दंडगेर किती आहे। तुमचा जितका दंडगेर आहे तितका ठेवायचा आहे। मी 7 घेतलेला आहे। बघू शकता जसं तुमच्या फिटिंगची माप आहेत तशी फिटिंगची सगळी माप टाकून घ्यायची आहेत। बघू शकताय इथे मी थोडंसं अर्धा ते पाव इंचच फक्त मार्जिन पकडणार आहे व त्या हिशोबाने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। बघू शकताय कंबरात पण ही सेम पोझिशन करायची। कंबर आहे तितकी मोजायची आहे व आपलं जे तयार कमरेचं माप आहे ते घ्यायचे। कमरेत आपल्याला 1.5 इंच पकडायचं आहे। बघू शकताय असं मी पूर्ण मार्किंग करून घेणार आहे। बघा सगळे चारीच्या चारी पदर अस्तरचे व मेन फॅब्रिकचे व्यवस्थित एकसारखे करून आपल्याला टिक मार्क करून घ्यायचे आहे। बघा व इथं आतल्या साईडला मी पाव ते 1 इंचापर्यंत मार्जिन पकडायचं आहे जेणेकरून आपले कट्स अगदी व्यवस्थित येतील अशा हिशोबाने। बघू शकताय आपलं मस्तपैकी असं फिटिंग तयार झालेलं आहे। दोन्ही साईडला हे असंच प्रकारे फिटिंग आखून घ्यायचं आहे व फिटिंग मारून घ्यायचं आहे। बघा इथं आपल्याला कटच्या साईडला मी 4 पदर व्यवस्थित अगदी एक मोजून व्यवस्थितच घ्यायचे। कुठेही कमी जास्त होता कामा नाही। बघा अगदी व्यवस्थित असं घ्यायचं आहे व इथं आपल्याला कटच्या इथं डबल लॉक करून घ्यायचं आहे। बघू शकता आता कपडा फिरवून घ्यायचा आहे। खालची जी काटाची बाजू होती ती वरती हातात पकडायची आहे व असं 1 इंचाचा जेवढा आपण कटला घेतलेला आहे तेवढाच बरोबर 1 इंचाचा फोल्ड करून अगदी काठावरून अगदी आहे तशी व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे। बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जिथं आपण डबल लॉक केलेला आहे तिथं बरोबर आपली बाजू अगदी व्यवस्थित तिथून स्ट्रेट अशी आतल्या साईडला बरोबर अशी फोल्ड झाली पाहिजे। अस्तर व कपडा व्यवस्थित अगदी पकडून अगदी काठावरून सुरुवातीला आपल्याला टीप मारायची आहे। बघू शकताय पण टीप मारताना अस्तर आपला सटकणार नाही याची काळजी घेत आपल्याला अगदी व्यवस्थित अशी स्ट्रेट कट मारायचे आहेत। तुम्ही स्ट्रेट घेतला तर चालेल किंवा नायराला थोडासा कट तिरकाच येतो नायरा कुर्ती असल्यामुळे। बघा बरोबर कोपऱ्यात सुई खाली घालायची मध्य सेंटरला व कपडा फिरवून घ्यायचा आहे। परत सेम पोझिशन जेवढा आपण आत कपडा फोल्ड करणार आहे तेवढा बरोबर कपडा घेत अगदी व्यवस्थित अशी आपली काठ मारून घ्यायची आहेत। बघा आपला कट हा अर्धा इंचाचाच तयार झाला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नको किंवा त्याच्यापेक्षा कमी नको, फक्त अर्धा इंचाचा कट खूप छान दिसतो। बघू शकता आपले दोन्ही साईडचे काठ मारून झालेले आहेत। बघू शकता किती सुंदर असं आपलं काठाचं फिनिशिंग आलेलं आहे, किती सुंदर आपले काठ दिसत आहेत। तर चला आता जे आपण आतल्या साईडला डोमरलेलं आहे जे काठाची पट्टी ती अगदी व्यवस्थित एक लेवलला करून घ्यायची आहे। कुठं कमी जास्त असेल तिथं व्यवस्थित कात्रीने एक लेवलला कट करायचं आहे, जेणेकरून काय होईल आपले सगळे काठ अगदी व्यवस्थित पूर्ण ह्या काठापासून त्या काठापर्यंत अगदी व्यवस्थित एक लेवलला येतील, म्हणून ह्यासाठी हे करणं खूप गरजेचं आहे। अगदी सुंदर असे सगळे काठ एक लेवलला व्यवस्थित येतात। बघा परत थोडंसं काठ आतल्या साईडला फोल्ड करून अगदी काठावरून आहे तशीच व्यवस्थित अशी टीप मारायची आहे। कुठेही काठ खेचायचं नाही, कुठेही ओढायचं नाही, अगदी हळूवारपणे
काठाला ताण पडता कामा नये ह्याची काळजी घेत आपल्याला काठ मारून घ्यायचे आहे। बघू शकता सुंदर असे आपले काठ तयार झालेले आहेत। बघू शकता की तर परत कोपऱ्यात सेम पोझिशन असं मारून घ्यायचं आहे। त्या त्रिकोणच्या वरती अर्धा इंच वरती घेऊन परत सुई खाली घालायची, कपडा फिरवायचा, परत थोडंसं वरती घेऊन परत सुई खाली घालायची, परत कपडा फिरवून घ्यायचा। अशा प्रकारे काठ मारायचे आहे। अगदी सोप्या पद्धतीने काठ कसे मारायचे मी तुम्हाला दाखवलेलं आहे। माझी पद्धत अगदी सोपी आहे, साधी आहे, अगदी शिस्ती सावकाश तुम्हाला मी सांगितलेलं आहे। बघू शकता सुंदर असे आपले काठ तयार झालेले आहेत। बघू शकता काठाचं फिनिशिंग आपलं किती छान असं आलेलं आहे बघा। सो कोणालाही अगदी फिनिशिंगमध्ये काठ बघा आपले किती फिनिशिंग सहित अगदी काठ सुंदर असे आपले जोडून तयार झालेले आहेत। बघू शकताय अगदी सुंदर असाले। अशा प्रकारे मी दुसऱ्या बाजूचेही काठ तयार करून घेतलेले आहेत। बघू शकता त्याचे सुंदर फिनिशिंग, किती सुंदर असं आपले काठ तयार झालेले आहे। बघू शकताय तुम्ही नॉटही तयार करून मी घेतलेला आहे। बघू शकता आपल्या कुर्तीचं कटिंग किती सुंदर असं आपला नायरा कुर्ती कटिंग स्टिचिंग करून झालेलं आहे, पूर्ण रेडी। माझं कटिंग स्टिचिंग तुम्हाला आवडत असतील, माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनापूर्वक आभार। थँक्यू सो मच। बघा किती सुंदर अशी आपली नायरा कुर्ती अगदी कमीत कमी कपड्यात तयार झालेली आहे।